आनंद घेऊन गेलो भाऊ, स्टीलचं टोपलं काही ना काही दिलं पाहिजे ना. आनंद घेऊन गेलो भाऊ, स्टीलचं टोपलं, आणि चक्रालो ना भाऊ पाहून नरदेवाचं टकलं. ना पराजय अर्जुनाचा ठरलेला, कलियुगी कौरवांचा जोर जरा वाढलेला, कलियुगी कौरवांचा जोर जरा वाढलेला. ढवळ्या पवळ्याच्या संगती बाप कामाला झुंपला, हिर शिवार फुलीन जीव आशेत गुंतला. भारी भक्कम रद्दीत कोंबलेलं गिफ्ट होतं छोटं, एके दिवशी त्याने तिला गिफ्ट दिलं मोठं. कळीला जली ग फुलं फुलली ग, यारानी वनी सजनी ग डोलली ग. कशी ओली चिंब होई. आतापर्यंत आपण ओली चिंब हा शब्द प्रेयसीसाठी किंवा मग एखादा प्रेम करणाऱ्या तरुणीवर वापरलेला आहे, पण आईवरती वापरताना तुम्ही कधी बघितलं आहे का ते लक्षात घ्या. आणि ते बी फिसकलं ना मग तर झिंगझिंग झिंगाटच लागतं ना. जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना, सुंदराचा वेद लागो मानवाच्या जीवना. शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. सत्य सुंदर आणि मंगलाची नित्य आराधना करणारे शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले प्रमुख अतिथी आज आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचा सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं आम्ही सत्कार करू इच्छितो. आणि अविरत आणि अजरामर असा ठसा उमटवला ते म्हणजे लोकनेते सहकार महर्षी बाळासाहेब पवार. त्यांच्याच नावाने सुरू असणाऱ्या या वाचनालयाचा आज 18वा वर्धापन दिन, आणि त्याच 18व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज या वाचनालयाच्या वतीने कवी संमेलनाचं आयोजन कन्नड तालुक्यातील आणि बाहेरील कवींचं संमेलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, कवी संमेलन ही एक अशी गोष्ट असते, समाजातील जे न देखी रवी ते देखील कवी असं म्हटलं जातं. कारण समाजात घडणाऱ्या गोष्टींचं मूर्तिमंत उदाहरण किंवा त्यांना जिवंत रूप देण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते कवी. क्या करोगे लिखकर, लिखकर फाड़ देंगे असंही कवी म्हणतो. म्हणजे समाजातील ज्या काही वाईट गोष्टी असतील त्यांना बाहेर त्यांचा बुरखा फाडण्याचं काम जर कोणी करतं तर ते म्हणजे आमचा कवी. मग या कन्नड तालुक्यात मागच्या 5 एक वर्षापासून जी काही साहित्यिक परंपरा निर्माण झाली आहे त्या परंपरेचे टिफनकार, खऱ्या अर्थाने पेरणी करणारं व्यक्तिमत्व जर कोणी असेल ते म्हणजे डॉक्टर शिवाजी भुसे सर. त्यांच्यासाठी त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की मानधनाबद्दल आम्हाला माफ करा. खऱ्या अर्थाने सांगायचं वाटतं की कुठलाही कवी जर असेल त्याला एवढं मोठं व्यासपीठ मिळणं हेच त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने मान आणि धन असतं. कारण आजचं जग एवढं मोठं आहे की कोणीच कोणाला ऐकायला तयार नाही. त्या ठिकाणी आम्हाला व्यासपीठ मिळतं आहे, आमचा एवढा मोठा सन्मान होतो, यापेक्षा कुठलंच मानधन आम्हाला अपेक्षित नाही. आमच्या शब्द, आमची भावना ह्या तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं आणि आम्हाला व्यासपीठ मिळण्याचं काम करतो, त्याबद्दल शतशः आभार आमचे तुमचे व्यक्त करतो. जग सुंदर दिसावं अशीच फक्त दृष्टी दे, जग सुंदर दिसावं अशीच फक्त दृष्टी दे, दुःख पाहून कोसळणारी डोळ्यामध्ये वृष्टी दे. काट्याच्याही वेदना कळोत असं संवेदनशील मन दे, काट्याच्याही वेदना कळोत असं संवेदनशील मन दे, सोन्या चांदीपेक्षा शाश्वत असं शब्दाचं धन दे. हे युग कमालीचं तांत्रिक युग आहे, यांत्रिक युग आहे. पण हे युग दुसऱ्या बाजूनं तुम्हाला मी सांगतो तेवढंच शापित आहे. तरुण पिढी भरकटलेली, फ्रस्ट्रेट, विमनस्क, डिप्रेशनमध्ये, जीव लागत नाही, व्यसनाधीनता प्रचंड. आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर सौंदर्याची पूजा हवी असेल, थोडीशी हिरवळ हवी असेल तर तुम्हाला साहित्याचीच कास धरावी लागेल, साहित्याचीच कास धरावी लागेल. जीवनाचं हित जे दाखवतं ते साहित्य. आणि म्हणून वाङ्मयाला दूर करून आपल्याला चालणार नाही. वाङ्मयाची पूजा बांधावी लागेल आणि ही पूजा बांधण्याचं काम हे छोटे मोठे समारंभ करीत असतात. ही जी मंडळी आहे सर्वजण काम करतात, आम्ही त्यांच्या समवेत आहोत.
ही वाटचाल आपल्याला सुकर करायची आहे, आपल्याला पेरणी करायची आहे आणि समाज प्रबोधनासाठी, समाजाच्या शांतीसाठी ज्ञानवराय जिथं म्हणतात की दुरितांचे तिमीर जावो, हे तिमीर घालविण्याचं काम असे कवी संमेलनं करतात. ही विचारांची पेरणी हे कवी संमेलनं करतात, मानवी जीवनामध्ये ज्ञानाचं प्रकाश आणण्याचं हे काम करतात. आणि म्हणून स्टेजवरील सर्व मान्यवरांना धन्यवाद, तुम्हा सर्व रसिकांनाही धन्यवाद. आणि आपल्याला गर्दीची गरज नाही आहे. 10-5 लोक जरी आपल्याबरोबर आले तरीही साहित्याची चळवळ आपण विविध माध्यमातून चालू ठेवूया. या कवी संमेलनाला शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. जातीने कामगार आहे म्हणून तगमगलो खूप, तरीही डगमगलो नाही. जातीचा शेतकरी होतो म्हणूनच तर फासावरती लटकलो नाही. टेम्पररी म्हणून धुडकावला गेलो कित्येकदा, परमनंट म्हणून कधी कुणाचा ठरलो नाही. खरं निस्वार्थ प्रेम लपत नाही. खरं निस्वार्थ प्रेम लपत नाही. तेव्हा समजलं मित्रात चर्चा होती आपलीच. काहीच न बोलता धन्यवाद. काय सुचावं काय लिहावं निशब्द झाले मन हल्ली. काय सुचावं काय लिहावं निशब्द झाले मन हल्ली. असून सोबत भासेनात मनासारखे क्षण हल्ली. जगण्यासाठी रडतंय कुणी, श्रीमंतीत लोळत पडतंय कुणी. नोकरीसाठी गडबडतंय कुणी, बक्कळ नोटांसाठी धडपडतंय कुणी. भेगाळले रान सारे करपल्या शिवारात, भेगाळले रान सारे डोहीवर दुष्काळाचे. घोंगावती भग्न वारे. कृष्णाविना पराजय अर्जुनाचा ठरलेला. कलियुगी कौरवांचा जोर जरा वाढलेला. वशिल्याच्या कुतऱ्यांनी रस्ता सारा अडवला. धर्मराज युधिष्ठिर जुगारात सडवला. आणि शेवट, युगे झाली कितीतरी जाळून या रावणास. रावणच सज्ज पुन्हा रावणाच्या दहनास. धन्यवाद. ढवळ्या पवळ्याच्या संगती बाप कामाला जुंपला. ढवळ्या पवळ्याच्या संगती बाप कामाला जुंपला. हिरशिवार फुलीन जीव आशेत गुंतला. हिऱ्या शिवाराच बाप सपान पाहतो. हिऱ्या शिवाराच बाप सपान पाहतो. पड पावसा आन पावसाला वातो. मृग नक्षत्राचा आला बाप कामामधी दंग. मृग नक्षत्राचा आला बाप कामामधी दंग. रात दिसमुखी त्याच्या पंढरीचा पांडुरंग. घामाघूम झाला बाप नाही मानली त्याने हार. लई शोभून दिसती घामाची ती धार. असा राबत शेतात करी जीवाचा तोरण. असा राबतो शेतात करी जीवाचं तोरण.
हिर शिवार फुलाला गेला विसरून या भान, हिर शिवार फुलाला गेला विसरून या भान. काळ्या काळ्या मातीची, काळ्या काळ्या मातीची बाप सांगतो या मात, बाप करीतो वंदन तिला जोडून या हात, बाप करीतो वंदन तिला जोडून या हात. धन्यवाद. रात्रभर जागून त्यानं तिच्यासाठी गिफ्ट सजवलं होतं. रात्रभर जागून त्यानं तिच्यासाठी गिफ्ट सजवलं होतं. तिला द्यायला 4 दिवस बॅगेत त्याच्या मिरवलं होतं. हिम्मत करून एके दिवशी थेट बसस्टँडला तिला गाठलं होतं. भर रस्त्यात लोकांच्या गर्दीत एके दिवशी त्याने तिला गिफ्ट दिलं मोठं. अहो, गिफ्ट कसलं मोठं, गुंडाळलेल्या कागदाने दिसत होतं मोठं. भारी भक्कम रद्दीत कोंबलेलं गिफ्ट होतं छोटं. एके दिवशी त्याने तिला गिफ्ट दिलं मोठं. भेट वस्तू लय भारी. काय राणी माझ्या रात रंगीन, या राणी वनी सजनी ग डोलली ग, सांज खुलली ग डग वरल ग, कळी लाजली ग फुलं फुलली ग, या राणी वनी सजनी ग डोलली ग. मऊ मऊ केस उड वाऱ्यावर, त्यात गजरा खुल डोल वाऱ्यावर, चांदण्याची झालर घेऊन अंगावर, या राणी वनी सजनी ग डोलली ग. कवी श्रीराम धापके झाला ग धुंद, जशी अवतरली अप्सरा भूवर. कसं पाहतय या बिरू बिरू वळून, या राणी वनी सजनी ग डोलली ग, सांज खुलली ग ढग वरल ग, कळी लाजली ग फुलं फुलली ग, या राणी वनी सजनी ग डोलली ग, या राणी वनी सजनी ग डोलली ग, या राणी वनी सजनी ग डोलली ग. तिचा साक्षीदार मी, दुःख वेचले मायेने, तिचा साक्षीदार मी. वाट कशी पायदळीची तुडवून माय येई, होई अंधार रातीचा पायधाप धाप घेई. काट्या कुट्याची चाहूल माय घाबरून जाई. कसे दुःख सोसले मायेने, माय अंगी काटा येई. पाण्या पावसात माय कशी ओली चिंब होई. आतापर्यंत आपण ओली चिंब हा शब्द प्रेयसीसाठी किंवा मग एखादा प्रेम करणाऱ्या तरुणीवर वापरलेला आहे, पण आईवरती वापरताना तुम्ही कधी बघितलं आहे का ते लक्षात घ्या. आल्या आल्या शेतातून तिची भाकरीची घाई, आल्या आल्या शेतातून तिची भाकरीची घाई. कावळे ओरडून लेकराचे पोटरिका मी झोपली ती. ओल्या शिल्या लाकडाने ओल्या शिल्या लाकडाने
राती पेट घेत नाही, पावसाळ्या मंदी चुली तल, दूर डोळ्यात ते जाई, संसारासाठी सार माया सोसून ते घेई, तान्याले कराला माया, झोपेतच पाना देई, तान्याले कराला माया, झोपेतच पाना देई, मायेची माया या जगात. फक्त शेवटच्या 4 ओळी, या कवितेचं सर्व जे काही सार आहे ते या 4 ओळीमध्ये. मायेची माया या जगात, खरी धनवान होई, मायेची माया या जगात, खरी धनवान होई, अशी भेटू देना देवा, अशी भेटू देना देवा, 7 जन्मासाठी आई, 7 जन्मासाठी आई. नाही बिलकुल. येड वाकडं तोंड करून त्या टिकटॉकवर गाऊ लागलं. तुम्हाला पण नाही. काहींच्या अंगात तर देवीच यायली, मग पोरं बी साड्या घालून नाचू लागली. होतं का असं? होतं हे. खरंच सांगतो तुम्हाला, जग खूप बदललंय राव. खरंच सांगतो तुम्हाला, जग खूप बदललंय राव. 90च्या दशकामध्ये ज्याला आम्ही अहंकार, गर्व म्हणून अंगावरून असं वळून फेकलं, त्यालाच हे येडं कंदफळ स्वॅग म्हणून मिरवू लागलं. स्वॅग. कपडे, चपला, बूट सगळ्यांचा काय तो बोंबाटा झाला. कपडे, चपला, बूट सगळ्यांचा काय तो बोंबाटा झाला. सर आपण जायचो दुकानामध्ये गेल्यावर, कपडे घेतले 2च होते, एक पोराचं एक पोरीचं होते ना असेच. आता एक नवीन प्रकार आहे बघा. कपडे, चपला, बूट सगळ्यांचा काय तो बोंबाटा झाला. कोणतं पोरीचं नि कोणतं पोराचं घंटा उमजेना. म्हणून ना इकडे ना तिकडे, म्हणून ना इकडे ना तिकडे तो युनिसेक्स फॅशनमध्ये आला. नवीन आला सर एक 3रा प्रकार, युनिसेक्स. प्रत्येक गोष्टीमध्ये मिळेल सर. मोबाईल घ्याल ते तोही मिळेल. आम्ही लहानपणी चप्पल उलटी घालून तोंडावर आदळायचं. आम्ही बरं 90च्या अगोदरचे. आम्ही लहानपणी चप्पल उलटी घालून तोंडावर आदळायचो. पण आताचं हे बेनं मॅचिंग चड्डीसाठी रडतं ना. बघा तुमच्या घरात असेल तर कोणी. आता हा फरक तर सगळ्या घराघरात दिसतो ना. आता हा फरक तर सगळ्या घराघरात दिसतो ना. आमची म्हातारी आम्हाला अंगाई गाऊन निजवे. बरोबर सर. आता हा फरक तर सगळ्या घराघरात दिसतो ना. आमची म्हातारी आम्हाला अंगाई गाऊन झोपवी. तरी पण नाही लागलेच डोळे तर 2 दणके देऊन निजवी. नाही झोपल्यानंतर 2 फटके भेटायचे हो पाटील. आता मम्मीच्या या गोंड्याला हिंदी फिल्मीची लोरी. आता मम्मीच्या या गोंड्याला हिंदी फिल्मीची लोरी. आणि ते बी फिसकलं ना मग तर झिंगझिंग झिंगाटच लागतं ना. झोपता पोरं त्या गाण्यावर, हसू नका. हे सगळं ठीक आहे. राठोड सर लक्ष द्या, आता आपला विषय आला. हे सगळं ठीक आहे, प्रेमाचं तर विचारूच नका, नुसता कचरा. हे सगळं ठीक आहे, प्रेमाचं तर विचारू नका, नुसता कचरा. प्रत्येक सेल्फीत तिचा तोच वाकडा मुंगूस चेहरा. ते असं काहीतरी करतात ते पाऊट काहीतरी म्हणतात त्याला. हां पाऊट, ते बघा तिकडून. हे सगळं ठीक आहे, प्रेमाचं तर विचारू नका, नुसता कचरा. प्रत्येक सेल्फीत तिचा तोच वाकडा मुंगूस चेहरा. ह्या माकडाचा इकडून तोच फोटो, ह्या माकडाचा इकडून तोच फोटो. एक डोळा बंद नि एक बोकरा. आमच्या टायमाला चमारी,
आमच्या टायमालाच्या मारी साधी आय लव्ह यू म्हणायची पंचायत राठोड सर होती की नाही, म्हणून दुर्दैव आपलं. आमच्या टायमालाच्या मारी साधी आय लव्ह यू म्हणायची पंचायत, आणि हे बुलेट ट्रेनवाले साले रिबाउंडच्या गाईत. सर रिबाउंड एक नवीन प्रकार आला आहे आता. आपल्या वेळेला प्रेमभंग झालं की एक विरह, मग काहीतरी लग्न, मग प्रेम, असं काहीतरी असेल. पण आता यांचं नवीन वेगळं आलं आहे रिबाउंड. रिबाउंड ही कन्सेप्टच म्हणजे आपल्याला आवडणारीच आहे ती. हे याच्यामध्ये काय असतं ना की प्रेमभंग झाला की मग त्याच्यातून सावरायचं कसं, त्याच्यासाठी दुसऱ्या प्रेमात पडायचं, याला म्हणतं रिबाउंड. इकडं कळतं की आपलं प्रेमभंग होणार आहे, इकडे जुळवायला सुरुवात, म्हणजे इकडं झालं की लगेच इकडं. बरोबर, हा प्रकार आहे रिबाउंड. आणि हे बुलेट ट्रेनवाले साले रिबाउंडच्या गाईत प्रेमाचा. ऊन कपाळी वाट यसटीची पाये, बाजाराच्या दिशी माय फाट्यावर उभी राये, हात ठेवून कपाळी वाट यसटीची पाये. सोमवारच्या दिवशी घाई मजुरीची होई, सोमवारच्या दिवशी घाई मजुरीची होई, घाम 7 दिवसाचा राजा हातामध्ये येई. तिच्या मनाचा आनंद साऱ्या घरामध्ये दिसे, तिच्या मनाचा आनंद साऱ्या घरामध्ये दिसे. मले आणशीन काय लेक धाक धाक पुसे, मले आणशीन काय लेक धाक धाक पुसे. थैली हातात घेऊन, थैली हातात घेऊन माय घाई घाई जाये, हात ठेवून कपाळी वाट यसटीची पाये. माया बाप साधा भोळा, माया बाप साधा भोळा, ढोरावानी करे काम, फक्त बाजाराच्या दिशी त्याच्या हाताले आराम. त्याचा रिकामा दिवस, त्याचा रिकामा दिवस, ढोरा बकऱ्याची मजा. त्याचा रिकामा दिवस, ढोरा बकऱ्याची मजा. नाही थकत कधी बी माया घराचा हो राजा, नाही थकत कधी बी माया घराचा हो राजा. चटणी बेसन भाकर, चटणी बेसन भाकर, जसा पयतो तो खाये, हात ठेवून कपाई वाट यसटीची पाये. बाजारातून आणू काय, बाजारातून आणू काय, मनामधी हासवाल. बाजारातून आणू काय, मनामधी हासवाल. मुर मुरे भात कबी अन सोबती रवाल. इथं थोडी गडबड व्हायची शक्यता आहे. मुरमुरे भातकन रवाल माहीत आहे काय? रवाल म्हणजे आमच्याकडे बाजाऱ्या तंबाखू भेटते खायचा, मोकळा असते तो. पाव पाव भर द्या, छटाक भर द्या, असा भेटते सुट्टी तंबाखू. बरोबर आहे. मुर मुरे भात कबी अन सोबती रवाल. पान काथ चुना, पान काथ सुपारी अन हपत्याचा चुना. पान काथ सुपारी अन हपत्याचा चुना. थोडा थोडा भाजीपाला अन जिलेबी मस्ताना. नवे रुमाल पाहून, नवे रुमाल पाहून माय कासावीस होये.
नवे रुमाल पाहून माय कासावीस होय, हात ठेवून कपाळी वाट एसटीची पाहे. बजाराच्या दिवस आले फाट्या वर उभी राये, हात ठेवून कपाळी वाट एसटीची पाये. फक्त एकच दिवस जातो जरासा सुखानं, फक्त एकच दिवस जातो जरासा सुखानं. पैसा येतो आरामात अन पयतो जोरानं. फक्त एकच दिवस जातो जरासा सुखानं, पैसा येतो आरामात अन पयतो जोरानं. ऑनलाईनचा जमाना, ऑनलाईनचा जमाना, त्याचं पण त्याचं खरं नाही. ऑनलाईनचा जमाना पण त्याचं खरं नाही. 5 स्टारच्या मॉलले बाजाराची सर नाही. 5 स्टारच्या मॉलले बाजाराची सर नाही. कसे विसरावे सांगा, कसे विसरावे सांगा ते मुरमुरे पोहे. हात ठेवून कपाळी वाट एसटीची पाहे. बाजाराच्या दिशी माय फाट्यावर उभी राये, हात ठेवून कपाळी वाट एसटीची पाहे. हात ठेवून कपाळी वाट एसटीची पाहे. हा असा बाजार होता. तर नितीन सरांची एक फरमाईश आलेली आहे की वराडी कविता लगन म्हणा. 1-2 मिनिटाची कविता आहे, फास्ट फास्ट म्हणतो. की वर्गात राजा माया पोरगी होती खास, की वर्गात राजा माया पोरगी होती खास, आणि ते वर्गात यायच्या पहिले तिचा आहे वास. वर्गात राजा माया पोरगी होती खास, आणि वर्गात यायच्या पहिले तिचा आहे वास. जो तो म्हणे तिच्याशीच लग्न करू, जो तो म्हणे तिच्याशीच लग्न करू, आणि तिले संग घेऊन सारं औरंगाबाद फिरू. म्या म्हटलं अम्या लेका ट्राय करून पाय ना, म्या म्हटलं अम्या लेका ट्राय करून पाय ना, प्रेमाच्या कढईत दिल फ्राय करून पाय ना. मग म्या बी तिच्या पुढे मारून पाहिली स्टाईल. ह्यालाही जुनी गोष्ट आहे बरं. मग म्या बी तिच्या पुढे मारून पाहिली स्टाईल. 2च दिवसात पोरीनं दिली ना भाऊ स्माईल. असं करता करता दिवस निघून गेले, आणि तिचं मावं लपलं रंगामध्ये आले. एक दिवस काय झालं सर, पत्र आला पोस्टमन माया घरी घेऊन. एक दिवस काय झालं, पत्र आला पोस्टमन माया घरी घेऊन, आणि चक्रावलो ना भाऊ तिच्या लग्नाची पत्रिका पाहून. पण वराडी माणूस आहे, हार नाही मान्याची. एक दिवस काय झालं, पत्र आला पोस्टमन माया घरी घेऊन, चक्रावलो ना भाऊ तिच्या लग्नाची पत्रिका पाहून. विचार केला पक्का तिच्या लग्नाला जायचा, कारण थोबाड तिच्या नवऱ्याचा मले होता पाहायचा. मायात काय कमी आहे हा, कारण थोबाड तिच्या नवऱ्याचा मले होता पाहायचा. आंदान घेऊन गेलो भाऊ स्टीलचं टोपलं, आंदान घेऊन गेलो भाऊ स्टीलचं टोपलं. काही ना काही दिलं पाहिजे ना. आंदान घेऊन गेलो भाऊ स्टीलचं टोपलं, आणि चक्रावलो ना भाऊ पाहून नरदेवाचं टकलं. म्या शेजारच्याला म्हटलं, वैकीचा नव्हता बिचारा पण तरी म्हटलं, म्या शेजारच्याला म्हटलं की एवढ्या मोठ्या माणसासाठी हिनं हो कसं म्हटलं, एवढ्या मोठ्या माणसासाठी हिनं हो कसं म्हटलं, आणि चमकणारं टकलं याचं इले कसं पटलं. माझ्या लग्नाला 6 वर्ष झाले तरी अजून हिरवागार आहे. की चमकणारं टकलं हिचं हिले कसं पटलं. तो म्हणे भाऊ याच्यात पोरगीची काहीच चूक नाही, पसंत आहे बापाची पोरगीची नाही. आजकाल समाजात असंच होत राहते. वय घी काही नाही, जो तो पैशाले पाहते. 35चं पोरगा असते आणि 20ची पोरगी असते. सरकारी नोकरी असली म्हणजे झालं, आहे की नाही. वय घी काही नाही, जो तो पैशाले पाहते. म्या म्हटलं अम्या लेका आपण असं नाही करायचं. म्या म्हटलं अम्या आपण असं नाही करायचं.
योग्य वयातच आणि टक्कल पडायच्या अगोदरच लग्न करून टाकायचं. योग्य वयातच आणि टक्कल पडायच्या अगोदरच लग्न करून टाकायचं. धन्यवाद. छान सरजी, आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. माननीय प्राध्यापक रंगनाथ लहाने सर यांना विनंती आहे की आपण श्री अमोल बिलंगे सर यांचा सत्कार करावा. कवी खरात छत्रपती संभाजीनगर यांना विनंती आहे की आपली रचना सादर करावी. सुरेश कडुबा खरात, राहणार खामगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद. हल्ली मुक्काम सावित्रीनगर, चिकाठाणा, औरंगाबाद. माझे शीर्षक: मला मंदिर मस्जिद नको, शाळा कॉलेज पाहिजे. कारण आमच्या काळामध्ये शाळा नव्हत्या, मी शिकलेलो नाही आहे. म्हणून मला मंदिर मस्जिद नको, शाळा कॉलेज पाहिजे. मला फकीर भिकारी नको, माणूस विद्वान झाला पाहिजे. मला फकीर भिकारी नको, माणूस विद्वान झाला पाहिजे. माणसाला माणूस घडवणारा पाहिजे, स्वार्थासाठी लुडबुड करणारा नाही पाहिजे. जे स्वार्थीपणानं मदत करणारा नाही पाहिजे. मला मंदिर मस्जिद नको नाही, शाळा कॉलेज पाहिजे. मला फकीर भिकारी नको, मोठा विद्वान झाला पाहिजे. मोठा विद्वान झाला पाहिजे. डॉक्टर, वकील, जज झाले पाहिजे. इंजिनियर, प्रोफेसर, शिक्षक झाले पाहिजे. वैज्ञानिक, पायलट, देशाचा शिपाई झाला पाहिजे. मला मंदिर मस्जिद नको, शाळा कॉलेज पाहिजे. मला फकीर भिकारी नको, माणूस विद्वान झाला पाहिजे. माणूस विद्वान झाला पाहिजे. असे कलेक्टर, कमिशनर झाले पाहिजे. नागरिकांचा सन्मान करणारे पाहिजे. त्यांना आदर सत्काराने बोलणारे पाहिजे. मला मंदिर मस्जिद नाही, शाळा कॉलेज पाहिजे. मला फकीर भिकारी नको, माणूस विद्वान झाला पाहिजे. माणूस विद्वान झाला पाहिजे. कवी सुरेश असा लेखक झाला पाहिजे. आज्ञा याला वाचा फोडणारा झाला पाहिजे. महिलाचा सन्मान करणारा पाहिजे. मला मंदिर मस्जिद नाही, शाळा कॉलेज पाहिजे. मला फकीर भिकारी नाही, मला विद्वान झाला पाहिजे. माणूस विद्वान झाला पाहिजे. विद्वान झाला पाहिजे. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. माणूस विद्वान झाला पाहिजे. समर्पक अशा आशयाची रचना आपण इथे सादर केली. यानंतर कवी श्री S.K. पाटील यांना विनंती आहे की आपली रचना सादर करावी. आहेत का S.K. पाटील? नमस्कार. हे रंगमंच ही मांडण्याची सवय आहे माझी. कारण मी नाटकाचा विद्यार्थी असल्यामुळे व्यासपीठ मांडण्याऐवजी माझ्या तोंडात रंगमंचच येतं. ते रंगमंचावर असलेले सर्व ज्ञानी समोर कमी संख्येने की असत नाही, परंतु ज्ञानपिपासू असलेले काही विद्यार्थी, काही कवी, या सर्वांना मी नमन करतो. तसा मी 40 वर्षापासून नाट्यक्षेत्रात असल्यामुळे किंवा नाटकाच्या संबंधित असल्यामुळे मी असा तुमच्यासारखा ज्ञानी असा कवी नाही, परंतु एक काही शब्द असावे, काहीतरी वेगळं लिखाण असावं या उद्देशानं मी सरांना नेहमी म्हणतो, हुशे सरांना, म्हणून त्यांनी मला हा चान्स दिला आहे. धन्यवाद सर.
का असं मित्रांनो, तुमच्यापैकी बरीच या ठिकाणी लग्न न झालेली आहेत, परंतु जे लग्न झालेले आहेत, ज्यांनी लग्न केलेलं आहे, त्यांच्यासाठी ही कविता आहे. आणि मी अगोदर सांगितलं की मी नाटकाचा विद्यार्थी असल्यामुळे माझ्या कवितेचं नावही तुमच्यापेक्षा जरा हटके आहे. कवितेचं नाव आहे नाटक. आता नाटक या शब्दावर कुणी कविता लिहील का? नाही, परंतु मी लिहिली. कारण संसाराच्या याच्यावर काम करताना जो काही आपल्याला दिसतं तेच या ठिकाणी शब्दात लिहिलेलं आहे. शेक्सपियर किंवा आपले ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की संसार हा एक रंगमंच आहे आणि त्या रंगमंचावरील आपण सगळे पात्र आहोत. या ठिकाणी आज जे आलो आपण ते सुद्धा त्या नाटकाचाच एक भाग आहे असं मला वाटतं. या ठिकाणी मी कवी म्हणून उभं राहिलो, तुम्ही समोर बसलेले आहात, हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे. तर नाटक या काव्याला मी सुरुवात करतो. संसाराच्या रंगमंचावर आम्ही दोघं नाटक करतो. आम्ही दोघं म्हणजे ती आहेच. संसाराच्या रंगमंचावर आम्ही दोघं नाटक करतो. नाटकात कधी मी हिरो असतो. बघा, नाटकात कधी मी हिरो असतो. तिची हौस पुरवतो, गाणे म्हणतो, येत नसला तरी डान्स करतो. तिची हौस पुरवतो, गाणे म्हणतो, येत नसला तरी डान्स करतो. पाणीपुरी भेलपुरी खात दादर चौपाटी फिरतो. पाणीपुरी भेलपुरी खात दादर चौपाटी फिरतो. आईस्क्रीम सिनेमा शॉपिंग करतो. खाली झालेला खिसा पाहून मचूळ हसतो. पण तिच्या बाय बाय टाटानं पुन्हा तिला भेटतच राहतो. संसाराच्या रंगमंचावर आम्ही दोघं नाटक करतो. संसाराच्या नाटकात कधी मी कवी असतो. सगळ्या कवींना नमन आहे माझं. संसाराच्या रंगमंचात कधी मी कवी असतो. गुलाबी स्वप्न काव्यमय बंगले रचतो. गुलाबी स्वप्नांचे काव्यमय बंगले रचतो. कालिदास सूरदास अगदी कोळून पितो. अक्षरशः कोळून पितो. शब्दांच्या बाजारात स्वतःला विकून टाकतो. संसाराच्या रंगमंचावर आम्ही दोघं नाटक करतो. संसाराच्या नाटकात कधी मी विलन असतो. भरधाव गाड्या पळवतो. दिवसा अनेकांचे खून करतो. अशक्य जे जे ते शक्य करतो. पण तिच्या नयनबाणांनी मात्र मी घायाळ होतो. संसाराच्या रंगमंचावर आम्ही दोघं नाटक. संसाराच्या नाटकात कधी मी जोकर असतो. वाटल तशा उड्या मारतो. तारेवरची कसरत करतो. जोकर होऊन तिला हसवतो. पण तिच्या हास्यात मात्र माझ्या अंतःकरणाचे अश्रू असतात. संसाराच्या रंगमंचावर आम्ही दोघं नाटक करतो. इतके रोल मी एकटा करतो. बघा, आतापर्यंत जेवढे सांगितले हे सगळे इतके रोल मी एकटा करतो, पण तिला निकामी हिरो वाटतो. कारण ती नाटकात काम करते. ती जेव्हा तालमीला जाते, नाटकाच्या तालमीला जाते, एखादा डायलॉग बोलून जाते. मी खिन्न मनानं मात्र फक्त ॲक्शन करतो. संसारच्या रंगमंचावर आम्ही दोघं नाटक करतो. नाटक झालं जीवनाचं. नाटक आहे भावनांचं. अपुऱ्या संसारात
तुटपुंजा साधनांनी आपण सगळेच नाटक करतो. धन्यवाद. छान सरजी. आयुष्याच्या नाटकाची कविता आपण इथं सुंदरपणे सादर केली. यानंतर कवी श्री शेजवळ सर यांना विनंती आहे की आपण आपली रचना सादर करावी. आज या कवी संमेलनामध्ये अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ आपल्या अंधश्रद्धे निर्मूलनचे अध्यक्ष आणि सर्वांना परिचित अपरिचित कविवर्य सर्वांना मी माझं दंडवत करून हात जोडून विनंती की माझं तोडकं मोडकं जे माझं लिखाण असं आहे. मला अपरिचित तुम्ही सर्वजण आहात, पण माझं सर्वांगीण प्रमाणाचं लिखाण आहे. पर्यावरण लिखाण, प्रेमावरचं लिखाण, जे समोर घटना घडली, भूकंप झाला असेल त्याचं पण लिखाण असं माझ्याकडे भरपूर आहे. परंतु मुरझून गेल्या भावना काय सांगू तुम्हा. आता किती जरी उमळा आणला तरी त्याचा काही ना पुन्हा, त्याचं काहीच पण नाही. परंतु मरून जरी मन गेलं पण बुद्धी मरत नाही, बुद्धी तेज आणि बलवान असते. मला एक थोडंसं मी या ठिकाणी गोंधळून गेलो, कोणती कविता सादर करावी, म्हणून मी या ठिकाणी एक तोडकं मोडकं होत नाही कविता सादर करतो. आणि हा प्रसंग माझा फार वर्षानंतर आलेला आहे. देवाच्या देवळामध्ये आज आपण इथून तिथून पाहतो, कलियुगी अवतार घेता मी काय गुन्हा केला. जे आपण देवळामध्ये जे मंदिराला कोंडून टाकतो, मूर्तीला कोंडून टाकतो, त्या ठिकाणच्या भावना मी व्यक्त केल्या. ती ईश्वर म्हणतो, अरे कलियुगी अवतार घेता मी काय गुन्हा केला. चार भिंतीत बंदी करू नका कड्या कुलपा देवळी. का कड्या कुलपा देवळी. करोडोची संपत्ती का करता नष्ट. शेकडो भक्तांच्या रांगा कशाला. उघड्यावरून मोकळे राहू द्या मला. उघड्यावर मोकळे राहू द्या मला. उघड्यावरच मोकळे राहू द्या मला. निवांत ध्यानात एकांत स्थळी. म्हणजे ही मूर्ती म्हणते मला कड्या कुलपामध्ये बंद करू नका, मला मोकळ्या जागी राहू द्या. दुसरं, नको तर मला रोजच्या रोजच गंगाजळ वा पंचामृताचे स्नान. पैठणी काय तल्लम वस्त्राचा साज. कस्तुरी तिलक सुगंधी धूपदीप नको मला. कडे कोटबंदी रेटारेटी मरणाची गर्दी नको. जगमग प्रकाश कर्ण बधीर गोंगाट नकोच नको. देवळी गर्दी उष्ण उभात गुदमरतोय जीव माझा. मरण यातना भोगतोय कोटवर सावरू. भक्ताच्या वाईट सवयीस कसा मी आवरू. भक्ताच्या वाईट सवयी कशा मी आवरू. एकांतात राहू द्या मला रावळी. माझ्या राबर भक्त, माझा खरा भक्त मुक्या जनावरांच्या सेवेत वा शेतात राबतो. जगाचा पोशिंदा मुक्या पोटी ढेकळात निजतो. काही काठी घोंगडी फाटकी वस्त्रे रानोमाळ गुरे चारितो. जो माता पिता गुरु निष्ठेत सेवेत तळमळतो. दीन दुबळ्यांची आसरू पुसुनी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला अन्न खाऊ घालतो. आहे त्या ठिकाणीच राहू द्या मला. नको कड्या कुलपा एकांती स्थळी राहू द्या मला. या ठिकाणी भगवंताची या ठिकाणी आपण चिंता केली आणि मला जे बोलण्याची संधी दिली, कारण मी गोंधळून गेलेलो होतो, उशीर झाला होता. तर धन्यवाद. धन्यवाद सरजी. अगदी सर्व प्रकारच्या आणि सर्व वयोगटातील कवींनी इथे आपल्या सुंदर आणि छान अशा रचना सादर केलेल्या आहे. आपले मनापासून आभार. यानंतर भाषा साहित्य संस्कृती संशोधन परिषदेचे आमचे तालुका अध्यक्ष प्रवीण दाभाडे सर यांना विनंती आहे की त्यांनी फक्त आपली कविता
माझी कविता ऐकण्यासाठी शिल्लक असलेल्या तमाम बंधू आणि भगिनींनो, उशीर खूप झाला आहे. उशीर खूप झाल्यावर एक चारोळी सादर करतोय. मी विचार केले मग्न तुझे, आयुष्य जाहले रुग्ण तुझे, येण्यास जाहला उशीर मला, वेळेत लागले लग्न तुझे, वेळेत लागले लग्न तुझे. लग्न जरी लागलं होतं, पंगत चालू होती म्हणून काय वाढबुंदी चालू द्या. ओके, रॅपचा जमाना आहे आणि कवितेला एक रॅप चाल देण्याचा प्रयत्न करतोय. कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे ही शेतकऱ्याची जात. काळ्या आईचा लेक मी शेतात लावला आहे ऊस, ऊसासोबत शेतात लावला आहे कापूस. आई वडील माझे करतात शेती, कष्ट करून पिकवतात मातीतून मोती. बाप माझा शेतात गाळतो नेहमी घाम, तरी काही मिळत नाही त्याच्या मेहनतीला दाम. लहरी पाऊस पण आमची परीक्षा घेतो, मोत्यावानी पीक सारं वाहून नेतो. व्यवस्था ही सुद्धा आम्हाला छळते, जावे त्यांच्या वंशात तेव्हाच कळते. कवडीमोल भावात विकत घेता शेतीमाल, कवडीमोल भावात विकत घेता शेतीमाल. आमच्या जीवावर गब्बर झाले इथले व्यापारी दलाल. परिस्थिती असू दे कितीही गंभीर, परिस्थिती असू दे कितीही गंभीर, जगाचा पोशिंदा असतो नेहमीच खंबीर. संकटाशी आम्ही करतो चार हात, संकटाशी आम्ही करतो चार हात. भीत नाही कशाला ही शेतकऱ्याची जात, भीत नाही कशाला ही शेतकऱ्याची जात. मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. छान मराठी साहित्यामध्ये रॅप नावाचा प्रकार जो आहे तो प्रवीण दाभाडे सरांनी इथे सादर केला आणि त्याला तितकाच उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. आज सहकार महर्षी बाळासाहेब पवार सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कवी संमेलनास अध्यक्ष म्हणून लाभलेले जे व्यक्तिमत्व आहे, तिफनकार म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. त्रैमासिक तिफनचे ते संपादक आहेत. साहित्य क्षेत्रामध्ये लेखक व वाचक जोडण्यासाठी तिफन प्रकाशनातर्फे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. भाषा साहित्य संस्कृती संशोधन परिषदेचे कार्याध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठी अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून त्यांची निवड झालेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून तिफन चळवळीच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रामध्ये साहित्याची बीजं पेरण्याची ते कामं करत आहेत आणि त्या बीजाचं रूपांतर आज अशा सुंदर कणसामध्ये झालेलं आहे. त्यांच्या रूपाने, त्यांच्या मार्गदर्शनातून कन्नड तालुक्यातच नव्हे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये साहित्यिक तयार होत आहे आणि त्यांना व्यासपीठ मिळत आहे. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर शिवाजी उसे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना सादर करावी आणि अध्यक्षीय समारोप करावा. तत्पूर्वी मित्रांनो, मागच्या 2 पासून आपल्या या सुंदर कार्यक्रमाचं अतिशय बहारदार सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र आदर्श शिक्षक, आदर्श सूत्रसंचालक संदीप ढाकणे सर यांचा सत्कार उसे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मागच्या 2 तासापासून अतिशय बहारदार सूत्रसंचालन सर करत आहेत. राज्यस्तरावरील अनेक कार्यक्रमांचंही सूत्रसंचालन करण्याचं काम सरांनी आतापर्यंत जवळपास 200 ते 300 प्रोग्राम सरांनी केलेले आहेत. जोरदार टाळ्याने स्वागत करूयात आदरणीय संदीप ढाकणे सर यांचं. सर, भाषा साहित्य परिषद आणि लोकनेते सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालयातर्फे आपलं मनपूर्वक स्वागत. आणि वाचनालयातर्फे कुठे मी नितीन वाकडे सरांनाही विनंती करतो आपला तिफनचा जो विशेषांक आहे तो आपण स्वीकारावा, कारण तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन आमच्यासाठी केलं, आमच्या सर्व कवींना व्यासपीठ मिळवून दिलं, तेच आमच्यासाठी मान आणि धन आहे. हा सन्मान आमचा सर्वांचा आहे. त्याबद्दल मी सर्व ढाकणे सरांना विनंती करतो, कृपया आपण सरांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. व्यासपीठाच्या वतीने ढाकणे सर, व्यासपीठाच्या वतीने व्यवस्थापक श्री वाकडे सर यांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे. मनपूर्वक धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात. पुनश्च एकदा धन्यवाद. आणि मी विनंती करतोय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तिफनकार डॉक्टर प्राध्यापक शिवाजी हुसे सर यांना, कृपया आपण आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा. सर्वप्रथम
लोकनेते सहकार महर्षी बाळासाहेब पवार साहेबांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक रंगनाथजी लहाने सर, ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत आमचे मार्गदर्शक डॉक्टर अंबादासजी सगट सर, भाषा साहित्य संस्कृती आणि संशोधन परिषदेचे कन्नड तालुक्याचे अध्यक्ष, युवा कवी, आदर्श शिक्षक प्रवीण दाभाडे सर, या सभागृहामध्ये अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्यामध्ये कामगार नेते आमचे मार्गदर्शक राजेंद्रजी नलावडे साहेब, त्याचप्रमाणे ज्यांची कविता आपण या ठिकाणी ऐकली असे एस के पाटील सर, दैनिक शिवनातीरचे मधु महाले साहेबसुद्धा या ठिकाणी होते. आणि आपण सर्व उपस्थित कवी आमचे मार्गदर्शक भोयागळे साहेब आणि आपण सर्व उपस्थित कवी मित्र हो. खरं तर आज आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं कवी मित्र या ठिकाणी उपस्थित राहिलात. गेल्या 1 वर्षापासून या वाचनालयाच्या माध्यमातून ज्ञानजागर, विचारांचा जागर या आपल्या शहरामध्ये घडतो आहे. आणि आज आपल्याला भाग्य हे मिळालेलं आहे की कवी संमेलनाचा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम वाचनालयाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं होत आहे. आणि मला असं वाटतं की आपला सर्वांचा हा समस्त तालुक्यातल्या कवींचा हा सन्मान आहे. आदरणीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बापूसाहेब यांनी खरं तर कन्नडसारख्या या आपल्या आडमार्गी गावामध्ये आपणा सर्वांसाठी एक फार मोठी सुविधा, फार मोठी संधी या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि म्हणून आज आपण पाहतो की या सगळ्या कवींना या ठिकाणी व्यासपीठ मिळालेलं आहे, अनेक लेखकांना व्यासपीठ मिळालेलं आहे. एवढंच नाही तर पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रमसुद्धा आपल्या या सभागृहामध्ये होत आहेत. आणि आता सगळं सर की संभाजीनगरचे अनेक लोक आम्हाला विचारतात, नलावडे साहेब, की आमचा कार्यक्रम कन्नडला घ्या, वाचनालयात घ्या. मला असं वाटतं ही आपल्या सर्वांचं हे योगदान आहे, या वाचनालयाचं हे योगदान आहे. आणि म्हणून या ठिकाणी खूप चांगल्या कविता सादर झाल्या. अगदी अमोल निकम याची कविता, या कवितेपासून या कवी संमेलनाला सुरुवात झाली. आमचे प्राध्यापक मित्र रमेश वाघचौरे सर अतिशय ताकदीची कविता ते लिहितात आणि तेवढ्याच ताकदीचा दमदार अशा प्रकारचा आशय त्यांच्या कवितेचा, त्यांचं सादरीकरणसुद्धा अतिशय दमदार आहे. सर्वच कवींचा नामोल्लेख या ठिकाणी करता येईल. आमचे शिवनाथ गायकवाड असतील, त्याचप्रमाणे लक्ष्मण वाळडे असतील, ज्ञानकवी म्हणून ज्यांनी आपल्या कन्नड तालुक्याची महती आपल्या कवितेतून गायलेली आहे असे आमचे कवी मित्र ज्ञानेश्वर गायके असतील, संदीप वाकडे, आणि प्रेमाचं व्याकरण ज्यांनी या ठिकाणी उलगडून दाखवलं असे आपले कवी मित्र केशरचंद्र राठोड, त्याचप्रमाणे संदीप वाकडे फार चांगली अशी कविता लिहिणारे सर्वच कवी आहेत. त्यामध्ये श्रीराम दापके आहे, अमोल मुकाशेने फार वेगळे शब्दांचं काही या ठिकाणी आम्हालाही काही गोष्टी माहीत नव्हत्या. केशरचंद्र राठोड आणि अमोल, मला वाटतं या काळाची भाषा आहे की नाही, या तरुणाईची भाषा त्यांच्या कवितेतून आपल्याला व्यक्त होताना दिसते. ते आमच्या शुभदा देवरे मॅडम आणि सर्वच कवी, शेदवळ साहेब असतील, सर्वांचाच नामोल्लेख या ठिकाणी करता येईल, पण वेळ खूप झालेला आहे. मित्र हो, अतिशय चांगल्या कविता म्हणजे राजकारण असेल, समाजकारण असेल, सामाजिक जाणिवेच्या कविता आल्या, प्रेम कविता आल्या, निसर्ग कविता, शेती मातीच्या कविता या ठिकाणी सादर झाल्या. मला असं वाटतं की हे सर्व कवी या जगाकडे, या समाजाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात हे आपल्याला त्यांच्या कवितेमधून लक्षात येतं. आणि गेल्या अनेक दिवसापासून, मला वाटतं 4-5 वर्षापासून आपण या कन्नड तालुक्यामध्ये संशोधन परिषदेच्या माध्यमातून कवितेचा जागर आपण कविता महोत्सवाच्या माध्यमातून सुरू केलेला आहे. आणि आज खऱ्या अर्थानं मला खूप आनंद वाटतो या गोष्टीचा की या कन्नड तालुक्यातून अतिशय चांगले कवी नावावर पास येत आहेत. आणि हे कवी केवळ कन्नड तालुक्याचं नाही तर महाराष्ट्रामध्ये नावलौकिक मिळवल्याशिवाय राहणार नाही. आज या कवींच्या शब्दांचा हुंकार या सभागृहामध्ये घुमला, या आपल्या शहरामध्ये घुमला. हा आपल्या या कवितेचा आवाज आपल्याला महाराष्ट्रात घेऊन जायचा आहे. आपल्या या कवींचा बुलंद आवाज आपल्याला महाराष्ट्रभर घेऊन जायचा आहे. आणि मला असं वाटतं की तो काळ, ती परिस्थिती अजून काही फार लांब आहे असं आपल्याला म्हणण्याचं काही कारण नाही. या सर्व कवींचा, पाटील सर, नलावडे साहेब, आपल्या कन्नड तालुक्यातल्या चांगलं लिहिणारे हे जे काही 27-28 कवी आहे, या कवींचं एक प्रातिनिधिक कविता संग्रह आपण संपादित करतो आहे. लवकरच त्याचं प्रकाशन आपण करणार आहोत. आणि या सर्व कवींना
एक मोठं अशा प्रकारचं व्यासपीठ त्या माध्यमातून आपण देणार आहोत. मित्र हो, कवितेची फार मोठी परंपरा आहे. आपल्या मायमाऊल्यांनी जात्यावरच्या दळत असताना ही कविता हजारो वर्ष पिढ्यानपिढ्या ही कविता जिवंत ठेवली. बहिणाबाई चौधरी असतील, अनेक कवींचा आपल्याला या ठिकाणी आधुनिक काळामध्ये सुद्धा नामोल्लेख करता येईल. आणि याच कवितेच्या परंपरेचे पाईक होण्याचं भाग्य हे तुम्हाला आणि आम्हाला मिळालेलं आहे. कवी हा मानवी जीवनाचा भाष्यकार असतो, दुःख आणि वेदनांचा भाष्यकार असतो. आणि म्हणून प्रत्येक कवी आपल्या वेगळ्या जाणीवेतून, आपल्या वेगळ्या समाजोक्तीतून तो आपलं काहीतरी म्हणणं जे आहे, आपल्याला जे म्हणायचं, जे सांगायचं आहे, तो आपल्या कवितेतून मांडत असतो. आणि अमोल कोणीतरी या ठिकाणी बोललं की प्रत्येकजण हा कवी असतो. सगळेच लिहितात असं नाही, प्रत्येकाकडंच सांगण्यासारखं काही असतं. जे लिहितात ते कवी होतात, लेखक होतात. जे लिहित नाही ते मनातल्या मनामध्ये ती कविता त्यांच्यामध्ये दाबून राहते. मला असं वाटतं की कवी जेव्हा लिहितो तेव्हा तो मोकळा होतो आणि या समाजाला तो काहीतरी देणं लागतो. या भूमिकेतून तो आपलं शब्दधन या समाजव्यवस्थेला अर्पण करत असतो. मित्र, खूप काही सांगण्यासारखं आहे, बराचसा वेळ झाला, मी अधिक बोलणार नाही. पण हे सर्व कवी महाराष्ट्रभर या कवींचं नाव आज होताना आपल्याला दिसतं आहे. माझं स्वप्न असं आहे नलावडे साहेब की कन्नड हे गाव आगामी काळामध्ये कवितेचं गाव म्हणून ओळखलं जावं आणि त्या दिशेनं आपला हा प्रवास सुरू झालेला आहे. यानंतर आपण खास पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये, येत्या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या या सर्व कवींना घेऊन आणि काही निवडक शाळेतले विद्यार्थी घेऊन ज्यांना कवितेची, साहित्याची आवड आहे, अशा सर्व कवींना एकत्रित करून आपण कवितेची कार्यशाळा, अतिशय ताकदीची कार्यशाळा, अतिशय चांगली कार्यशाळा आपल्या या शहरामध्ये, या वाचनालयामध्ये किंवा कुठे जिथे आपल्याला घेता येईल तिथं आपण एक चांगली कार्यशाळा या ठिकाणी घेऊ. मित्र हो, केवळ शब्दाची जुळवाजुळव करणे म्हणजे कविता नाही, केवळ यमक जुळवणे म्हणजेही कविता नाही, एखाद्या विषयावर भाष्य करणं, मनोगत व्यक्त करणं म्हणजेही कविता नाही. केशवसुतांनी म्हटलेलं आहे की कविता ही आकाशाची वीज आहे. काय म्हटलं केशवसुतांनी कवी आणि कवितेच्या संदर्भामध्ये? की कविता ही आकाशाची वीज आहे. म्हणजे जे तिला पकडण्याचा प्रयत्न करतात त्यापैकी हजारोपैकी, शेकडो लोक काय होतात, जळून खाक होतात. आणि म्हणून कविता आपल्याला वाटतं तेवढा सोपा वाङ्मय प्रकार नाही. अजून आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. कवितेचं शास्त्र, कवितेचं व्याकरण आणि एक शास्त्रशुद्ध अशा प्रकारचं रचनात्मक पद्धतीनं आपल्याला कवितेचा एक फॉर्म म्हणून, कवितेचा एक फॉर्म म्हणून आपल्याला कविता हा वाङ्मय प्रकार समजून घ्यावा लागेल. वेगवेगळ्या विषयावरच्या, वेगवेगळ्या आशयाच्या कविता आपल्याला समजून घ्यावा लागेल. तेव्हाच चांगली कविता अजून आपल्याकडून होईल. मला आशा आहे की या तालुक्यामधून किंवा या आजच्या कवी संमेलनातून नक्कीच चांगले कवी या महाराष्ट्राला आणि मराठी भाषेला मिळतील. मी एकच सांगेल की मित्र हो, लेखनामध्ये सातत्य पाहिजे. ज्याला चांगलं लिहायचं आहे त्याच्या लेखनामध्ये सातत्य पाहिजे, वाचन पाहिजे, निरीक्षण शक्ती पाहिजे. या समाजाकडं डोळसपणे पाहण्याची दृष्टी आपल्याकडं असली पाहिजे. असं काही नाही की हळूहळू आपल्या लेखनामध्ये वाढ होत असते आणि वयानुसार कविता ही बदलत जाते. तरुणपणामध्ये प्रेमकविता आवडायला लागते, प्रेमाचे विषय कवी लिहितो. थोडा प्रौढ झाला की सामाजिक जाणीवेच्या कविता आपोआपच त्याच्या हातून लिहिल्या जातात. म्हणजे जसं आपलं वय बदलत जातं तसं कवितेचे विषय आणि कवितेचे आशय बदलत जातात आणि अनुभवानुसार कविता ही अधिक प्रगल्भ होत जाते, कविता अधिक प्रौढ होत जाते. आणि त्यात काही वेगळं असं काही नाही. प्रेमकविता मी तुम्हाला या निमित्तानं आणखी एक सांगेल की ज्याला जे जमतं तेच त्याने लिहिलं पाहिजे. ज्याला उत्तम सादरीकरण करता येतं, ज्याला जसं आमचे वाघचौरे सर आहे, त्यात फार सुंदर सादरीकरण करतात. केशर आहे, हे आपले भिरांगे काय त्यांचं नाव, ते त्यांनी चांगलं कविता सादर की सगळ्यांनाच कविता सादरीकरणाचं अंग असतं असं नाही. व्यासपीठीय कवी वेगळे. मी तुम्हाला या सांगतो की कवितेमध्ये जर दमदार आशय असेल, ताकदीचा आशय असेल आणि सादरीकरण तुमचं जर चांगलं जरी नसेल तरी ती कविता लोकांच्या मनापर्यंत पोहोचते, लोक त्याची दखल घेतात. त्याचं मला माहीत आहे. केवळ ओढून ताणून कविता सादरीकरणाचं हे करू नका. जे जमतं जसं असेल तसं. शिवूरला एक साहित्य संमेलन झालं होतं मराठवाडा साहित्य परिषदेचं. त्या मी नव्यानंच लिहायला लागलो आणि त्या संमेलनामध्ये माझी निवड झाली होती कवी संमेलनामध्ये. आणि दाटीवाटीनं आम्ही सगळे कवी बसलेलो आणि आम्ही नवीन लिहित होतो. आम्हाला पुढे काही जागा नव्हती. मी एका कोपऱ्यात बसलो मागे कुठेतरी आणि कविता सादर करण्याचा माझा नंबर सगळ्यात शेवटी आला. 2-4 कवी आम्ही बाकी राहिलो आणि त्यावेळेला नेमकी लाईट गेलेली होती शिवूरच्या संमेलनामध्ये. आणि त्यावेळेला मी त्या ठिकाणी कविता सादर केली होती की मातीचे पाय कापून कुणीच होत नसतो महानायक. मातीचे पाय कापून कुणीच होत नसतो महानायक.
त्यासाठी अंगार काळजात घ्यावा लागतो. मातीचे पाय कापून कुणीच होत नसतो महानायक, त्यासाठी अंगार काळजात घ्यावा लागतो आणि प्रज्वलित करावी लागतात अभाग्यांची आयुष्य, फेकून द्यावे लागतात जातीपातीचे जोखड. फेकून द्यावे लागतात जातीपातीचे जोखड, तेव्हाच लढतात योद्धे जीवाला जीव देऊन, तेव्हाच लढतात योद्धे जीवाला जीव देऊन. मातीचे पाय कापून कुणीच होत नसतो महानायक, मातीचे पाय कापून कुणीच होत नसतो महानायक. मित्र, ही कविता त्या कवी संमेलनाचे टायटल झाली. त्या कवी संमेलनाच्या कार्यक्रमाची वर्तमानपत्रामध्ये बातमी झाली की मातीचे पाय कापून कुणीच होत नसतो महानायक. शिरूरच्या साहित्य संमेलनात कवी संमेलन रंगले. मला हे तुम्हाला माझं मोठेपण मला या ठिकाणी सांगायचं नाही. जर आशय चांगला असेल तर नक्कीच दखल आपली घेतली जाते. काही घाबरण्याचं कारण नाही. सरावातून, अभ्यासातून, निरीक्षणातून, अनुभवातून कविता अधिक समृद्ध होत जाईल. आणि मी सर्व कवींना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि जाता जाता हे कवी संमेलन आहे आणि म्हणून जाता जाता तिफन घेऊन निघालो आहे. ही जी की माझी कविता आहे, या कवितेचं अगदी शेवटचं कडवं, एकच कडवं मी या ठिकाणी आपल्यासमोर ठेवतो आणि थांबतो. मी निघालोय प्रज्ञा सूर्याच्या दिशेनं, मी निघालोय प्रज्ञा सूर्याच्या दिशेनं, इथल्या बिनचेहऱ्याच्या माणसांच्या जगण्याला अर्थ प्राप्त व्हावा म्हणून. मी निघालोय प्रज्ञा सूर्याच्या दिशेनं, इथल्या बिनचेहऱ्याच्या माणसाच्या जगण्याला अर्थ प्राप्त व्हावा म्हणून. हे नांगरून पडलेलं रान वहिती करण्यासाठी, हे नांगरून पडलेलं रान वहिती करण्यासाठी एकवटून एकजुटीने मी तिफन घेऊन निघालोय. एकवटून एकजुटीने मी तिफन घेऊन निघालोय या उघड्या बोडक्या माळ रानात. या उघड्या बोडक्या माळ रानात विचारांची पेरणी करून एका दाण्याचे हजारो दाणे करण्यासाठी, एका दाण्याचे हजारो दाणे करण्यासाठी, एका दाण्याचे हजारो दाणे करण्यासाठी. मित्रहो, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. या कवी संमेलनामध्ये आपण आपली कविता दमदारपणे सादर केली. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्या सर्वांना लाभलं. त्याबद्दल मी या वाचनालयाच्या वतीने पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आणि वाचनालयानं ही संधी आपल्याला उपलब्ध करून दिली. खरं तर आम्ही याच वाचनालयाच्या, या परिवाराचे, या तालुक्याचे आपण घटक आहोत सर्व. आणि पुन्हा हा बहुमान मला या वाचनालयानं आपण सर्वांनी दिला. हे शब्दांचे ऋण आहे. मित्र, कवितेनं मला खूप काही दिलं, कवितेनं मला खूप काही दिलं. त्याहीपेक्षा कवितेने मला जगण्याची उर्मी दिली आणि माणसाकडं माणूस म्हणून पाहण्याची दृष्टी दिली. आणि जे आज मी जो काही आहे तो केवळ कवितेमुळं आहे. आणि म्हणून आजची सेवा आणि आजचा हा जो सोहळा आहे, काव्य सोहळा, मी आपणा सर्वांना समर्पित करतो आणि माझी जागा घेतो, आपले ऋण व्यक्त करतो. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सरजी. कवितेच्या माध्यमातून, तिफन त्रैमासिकाच्या माध्यमातून आणि भाषा साहित्य संस्कृती संशोधन परिषदेच्या माध्यमातून साहित्यिकांसाठी विविध उपक्रम राबवून साहित्यिक मातीमधून उगवावा, एका कांसाचे हजारो दाणे होण्यासाठी साहित्यिकांची निर्मिती व्हावी, यासाठी प्राध्यापक डॉक्टर शिवाजी होशे सर कार्यरत आहेत. आणि मानवतावादी माणूस उगावा हे जे त्यांचं ध्येय आहे त्याची नक्कीच पूर्तता होत आहे हे आपल्याला दिसून येत आहे. आज या सुंदर अशा कार्यक्रमाचं, कवी संमेलनाचं सूत्रसंचालन करण्याचं भाग्य मिळालं. त्याबद्दल मी आमचे मित्र माननीय श्री नितीन वाकडे सर यांचं प्रथमतः आभार मानतो. आमचा परिचय जुना आहे. मी कन्नडला येण्यापूर्वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंगदरी येथे कार्यरत होतो. त्यावेळी सरांची सावित्रीबाई फुले एकात्म NGOची जी संस्था आहे ते आमच्या शाळेमध्ये येऊन, आमच्या गावामध्ये येऊन विविध सामाजिक उपक्रम राबवायचे. तेव्हापासून म्हणजे जवळपास 2014पासूनचा परिचय आहे. मध्यंतरी इकडं बदली झाल्यानंतर आमची भेट झाली नाही. मध्यंतरीचा 5 वर्षाची जी भेट आहे ती ऑनलाईन माध्यमातून होती, पण आज प्रत्यक्ष भेट झाली, आनंद वाटला. सरांचे आभार. सतीश दराडे यांच्या ओळी आठवतात. कधी विनेतून आलो, कधी टाळातून आलो, कधी विनेतून आलो, कधी टाळातून आलो, कधी विनेतून आलो, कधी टाळातून आलो, तुकोबाची व्यथा घेऊन तळागाळातून आलो, विठोबा संपली वारी, निघू करे घरी, तुला माहीत आहे मुलाबाळातून आलो.
मला वाटतं की आजची ही कवितेची वारी संपलेली आहे, निरोप घेण्याची वेळ आलेली आहे. म्हणून मी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी माननीय श्री ज्ञानेश्वर गायके यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. आभार प्रदर्शनानंतर आपण एक ग्रुप फोटो घेऊया. आज माझ्या कन्नडच्या भूमीत लोकनेते सहकार महर्षी बाळासाहेब पवार वाचनालयातर्फे घेण्यात आलेला हा सुंदर कार्यक्रम आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर शिवाजी उशे सर, सावित्रीबाई कन्या कॉलेजचे प्राचार्य श्री जाधव सर, व्यासपीठावर माझे गुरुवर्य डॉक्टर सगट सर, श्री लहाने सर आणि आपण सर्वांची उपस्थिती इथे होती. म्हणून हा दिमागदार सोहळा आज संपूर्ण कन्नडने पाहिला. म्हणून मी व्यासपीठावर बसलेले सर्व गुरुजनांचे, संयोजकांचे, डॉक्टर वाकळे सरांचे व समोर बसलेल्या सर्वच मान्यवरांचे माननीय अध्यक्षाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करून हा कार्यक्रम संपन्न झाला असे घोषित करतो. धन्यवाद.